नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात करूया. आमदार धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार घेतला. जनता दरबारातून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. प्रकृतीच्या कारणास्तव मुंडे काही दिवस सक्रिय नव्हते, पण आता जनता दरबार घेऊन धनंजय मुंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनसामान्यांच्या कोंडलेल्या भावनांना वाट करून द्यायला आम्ही आलोय असं म्हणत गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच घरचा आहेर दिला. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचं समीकरण कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक झालेत. प्रहार जनशक्तीसारखं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही याचा जाब विचारणार असल्याचं शेट्टी म्हणाले. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा इथं आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारानं अजिंठा उपकेंद्रात रोहित्र बसवण्यात आलाय. यामुळे 14 गावं भारनियमन मुक्त होणार असून शेतकऱ्यांचा दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या स्नेहभोजनाचं निमंत्रण भरत गोगावलेंनाही होतं, मात्र गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा ताफा एका ट्रॉलीमध्ये बसून खाली आला. त्यामुळे जागा नव्हती. त्यामुळे मागच्या रोपवेला थांबायला लागल्यानं स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. रायगडमधीलही व्यवस्था पाहायला हवी होती, त्यामुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहता आलं नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं. औरंगजेबाच्या कबरीवर गृहमंत्री अमित शहांनी वक्तव्य केलं. स्वतःला आलमगीर म्हणवलेल्या व्यक्तीची कबर महाराष्ट्रातच आहे. स्वतः आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रात पराभूत झाला असं अमित शहा म्हणाले. दिल्लीत होणारच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अरबी समुद्रातील स्मारक कोणत्याही स्थितीत झालं पाहिजे हा प्रयत्न आहे. लवकरात लवकर काम मार्गी लावू असं फडणवीस यांनी सांगितलं. अर्थ खात्याकडून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केल्याची चर्चा आहे. शिंदेंनी शहांची भेट घेत अजित पवारांची तक्रार केली. या चर्चेवर आता अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं. याबाबत मंत्री अमित शहा मला काहीही बोलले नाहीत. माझे आणि शिंदेंचे संबंध चांगले आहेत. ते तक्रार करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. दापोलीच्या करडे समुद्र किनाऱ्यावर समुद्री गरुडाच्या घरट्यांची दृश्य कैद करण्यात आली आहेत. ड्रोनच्या माध्यमातून ही अनोखी दृश्य कैद करण्यात आली आहेत. कोकणातील किनाऱ्यावरील मोठी उंच झाडं नष्ट होत असल्यानं समुद्री गरुडाची घरटीही दुर्मिळ होऊ लागली आहेत. परंतु किनाऱ्यावरील सुरूच्या झाडावरील दुर्मिळ घरटा पाहून पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा 1च्या पथकानं सराईत चोरट्याला 24 तासात अटक केली. यावेळी कारवीत पोलिसांनी चोरट्याकडून 29 तोळे सोनं आणि 160 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले. हिंजवडी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हातोबा देवाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. बगाड पाहण्याकरता हिंजवडी वाकड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली. रायगड म्हसळा या शहराचं ग्रामदैवत श्री धावीर देव महाराजांचा यावर्षीचा चैत्र पौर्णिमेचा यात्रोत्सव पार पडला. खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रायगड पोलिसांच्या बँड पथकासह श्री धावीर देव महाराज यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली.
कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांचं खास आकर्षण आहेत। पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। वीकेंडला सलग लागून असलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणच्या समुद्र किनाऱ्याकडे वळली आहेत। त्यामुळे समुद्र किनाऱ्याला पर्यटकांची भरती आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 12 ते 17 एप्रिल दरम्यान आहे। या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। या उत्सवाकरता राज्यभरातून भाविक येरमाळा नगरीत दाखल झालेत। अंदाजे 15 लाख भाविक याच येरमाळ्यामध्ये देवीच्या दर्शनाकरता दाखल होण्याचा अंदाज पोलीस आणि महसूल प्रशासनाने दिला। धाराशिवमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी स्कूटीच्या डिकीत ठेवलेले 1,60,000 रुपये चोरट्यानं दिवसाढवळ्या लंपास केले। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दरम्यान घटना घडवून 2 दिवस लोटले तरी या चोराला पकडण्यात धाराशिव पोलिसांना अपयश आलेलं आहे। सातारा सांगली जिल्हा हद्दीवर मालखेड इथं एका 4 चाकी आणि दुचाकीचा अपघात झाला। यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला। अक्कलकोटचं ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली। श्री मल्लिकार्जुन महाराज यांच्या यात्रेची सांगता हर हर महादेवच्या जयघोषात आणि भव्य नंदी ध्वज रथोत्सवात काढण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दादर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता चैत्यभूमी आणि आसपासच्या परिसरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दुपारी 12 वाजल्यापासून ते सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत या परिसरातील रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं पुणे शहरात विविध भागांमधून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि अभिवादनाकरता नागरिक गर्दी करतात। याकरता वाहतूक पोलिसांनी तात्पुरते मार्ग बदल आणि पार्किंग निर्बंध लागू केलेले आहेत। मुंबईत आतापर्यंत 13% नालेसफाई झाल्याचा दावा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलाय। ही कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। नियोजित कामं वेळेत पूर्ण झालीत नाहीत तर पालिका अभियंते सोमवारपासून नालेसफाईचा आढावा घेणार आहेत। टँकर चालकांना दिलेल्या नोटिशीला मुंबई महापालिकेने 15 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे। मात्र मुदत नको, अटी शिथिल करा आणि नाहरकत प्रमाणपत्र द्या अशी मागणी करत तिसऱ्या दिवशीही टँकर चालक संपावर ठाम आहेत। या संपाचा परिणाम शहरातील व्यापारी संकुलं, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, विकास कामांच्या ठिकाणी जाणवू लागला आहे। मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्याकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर उभारणार आहे। त्याचा 96 किलोमीटरचा पहिला टप्पा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जातोय। त्यामुळे हा कॉरिडॉर ओलांडताना वन्य प्राण्यांची गैरसोय होणार नाही याकरता MSRDC खारबाव इथं ओव्हरपास उभारणार आहे। मुंबईतील घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यांना देवनार कचरा भूमीकडील भागात तडे गेल्याचं निदर्शनास येताच पालिकेनं सावध भूमिका घेतली आहे। संबंधित भागातील भराव अधिक खचू नयेत यासाठी त्याला लोखंडी खांबाद्वारे बळकटी देण्याची शिफारस व्हिजिटीआय संस्थेच्या संस्थांनी महापालिका प्रशासनाला केली आहे। मुंबईत तापमानात सातत्यानं वाढ होतीये। राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे। वाढत्या तापमानामुळे एप्रिलमधील 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण आढळले। मार्चच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे। मार्चमध्ये उष्माघाताच्या 30 रुग्णांची नोंद झाली आहे। शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत सध्याचा प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेलाय। दरम्यान आमदार आदित्य ठाकरेंनी प्रभादेवी पुलाचं पाडकाम पुढे ढकलावं अशी मागणी एका लेखी पत्राद्वारे MMRDAकडे केली आहे। गणपत कदम मार्गाचं काम पूर्ण झाल्यावर हे पाडकाम करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। शनिवारपासून RABKC आणि BKC आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात करण्यात आली। या चाचण्यांकरता RABKC मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला। रविवारी आणि सोमवारी सकाळी रात्रीच्या सेवांच्या वेळेत कपात करण्यात आली। राष्ट्रीय मिल मजदूर संघाने गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर
महाआंदोलनाची घोषणा केली आहे। त्याची तयारी म्हणून कोकण पश्चिम महाराष्ट्रात सभा घेऊन गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत। त्यानंतर या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे, असं संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सांगितलं। राज्य सरकारनं नव्यानं मंजूर केलेल्या बाईक टॅक्सी योजनेला ऑटो रिक्षा संघटनांनी विरोध केला। या योजनेमुळे उपजीविका धोक्यात येईल अशी भीती व्यक्त करताना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची धमकी दिली गेली। महागाईनं कुटुंबाचं बजेट कोलमडलंय। सिलेंडर, सीएनजीच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। सगळ्या गोष्टीची एकत्रित दरवाढ झाल्यानं कुटुंबावरचा आर्थिक भार वाढलाय। उन्हाचा पारा वाढत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। त्यामुळे पाणी संकट उद्भवू नये याकरता राज्य सरकारच्या अखत्यारीतील भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांमधील राखीव पाणीसाठा वापरायला परवानगी देण्याच्या प्रस्तावावर मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे एक अहवाल पाठवला होता, त्यास मंजुरी मिळाली आहे। मुंबईत रस्ते खड्डेमुक्त करण्याकरता 6 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। यात पहिल्या टप्प्यात मालाडमधील 61 रस्त्यांची कामं करण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यात आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 32,000 घरकुलांवर आता पंतप्रधान सूर्यघर योजना राबवण्यात येणार आहे। याकरता 15,000चं अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे। पुणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांकरता 149 कोटींचा खर्च करण्यात आलाय। पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांकरता 3 वर्षांसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेत। 1565 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाने अनेक रुग्णवाहिकांचं वाटप प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांना केलं। मात्र अदिती तटकरे यांच्या आमदार निधीतून श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेली कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात धूळ खात पडू नये या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता रुग्णवाहिकेच्या कामाकरता निधी मंजूर न झाल्याचं सांगण्यात आलं। पुण्यातील हडपसर भागात सय्यदनगरमध्ये कुख्यात गुंड टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली। याच परिसरात गुंडांनी दहशत माजवली होती। त्याच परिसरातून पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली। अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींकरता राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला महामुंबईमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला। या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला 20 लाखांपर्यंत कर्ज दिलं जात आहे। आतापर्यंत 6 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। त्यामुळे महामुंबईत या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला। जळगावच्या नशिराबाद गावात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेका धरलाय। रामजी की निकली सवारी या गाण्यावर गुलाबराव पाटलांनी ठेका धरला। यावेळी कार्यकर्त्यांनीही गुलाबराव पाटलांसोबत ठेका धरला। सोलापूरच्या कंदलगावचं ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराजांच्या यात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली। यावेळी देवांना तेलाभिषेक करण्यात आला। यावेळी ग्रामदेवतेच्या भेटीचा नयनरम्य सोहळा भाविकांनी पाहिला। मराठा सेवा संघद्वारा संचालित जिजाऊ रथयात्रेचं गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं। ही यात्रा संविधान, कायदे आणि नागरिकांचे हक्क याविषयी जनजागृती करण्याकरता आयोजित करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। पुण्यातील सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत घडलेल्या प्रकाराची शिवसेनेनं गंभीर दखल घेतली आहे। संबंधित टवाळखोर मुलांनी माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। मुलांनी जर माफी मागितली नाही तर त्यांना दिसतील तिथे चोप देऊ असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक शनिवारी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथं पार पडली। या बैठकीत संस्थेनं रयत मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख यामध्ये समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल।
तहव्वूर राणावरून श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा त्याला फाशी कशी होईल हे पाहिलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी केलंय। तहव्वूर राणा हा देशाचा शत्रू आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं शिंदे म्हणाले। अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असणारं अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सुरू होतंय। उद्घाटनाच्या दिवशी हे विमान सकाळी 11:30 वाजता मुंबईच्या दिशेने झेप घेणार असलं तरी त्यानंतर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस 4:30 वाजता हे विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेईल। दौंड तालुक्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भीम जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी कडूबाई खरात यांनी गायलेल्या भीम गीतांवर उपस्थितांनी जल्लोष केला। उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्याकरता पर्यटक कोकणात दाखल झाले, त्यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्याबरोबरच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी बघायला मिळतेय। मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अचानक मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्यानं समुद्रकिनाऱ्याबरोबर बीचकडे येणारे रस्त्यावर मोठमोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली। 2 तास पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये तरुणीची अत्याचार करून हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह भीमा नदी पात्रात फेकण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। गेटवे ऑफ इंडिया मांडवा सागरी मार्गावरील अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन या प्रवासी बोटीला समुद्रात शुक्रवारी छिद्र पडलं। 130 प्रवाशांचा जीव धोक्यात आला। यामुळे दुर्घटनाग्रस्त बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तात्काळ निलंबित करण्यात आला आहे। तसंच नोंदणी आणि सर्व्हे प्रमाणपत्र देखील निलंबित करण्यात आलं आहे। या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली। या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे। राज्यपालांनी पाठवलेल्या राज्य पातळीवरील विधेयकांना संमती द्यायची की नाही याबाबत 3 महिन्यांमध्ये निर्णय घेण्याची डेडलाईन सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींना आखून दिली आहे। राष्ट्रपतींचं मत जाणून घेण्याकरता त्यांच्याकडे विधेयक सादर केलं जाईल। त्या दिवसापासून 3 महिन्यांची डेडलाईन सुरू होईल असं न्यायालयानं म्हटलंय। देशात डिजिटल पेमेंट करता वापरली जाणारी UPI प्रणाली काल पुन्हा एकदा ठप्प झाली। त्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। UPI ठप्प होण्याची ही मागील 18 दिवसांमधली तिसरी वेळ आहे। नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याकरता शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली। परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामं असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचं सर्वेक्षण करायचं कसं असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला। यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं अनामत रक्कम मागू नये असा आदेश पुणे महापालिकेने काढला। मात्र त्याला इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केला। अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका IMAनं घेतली आहे। अभिनेता सैफ अली खानवर दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीर याला बांद्रे पोलिसांनी अटक केली। त्याच्या मोबाईल स्कॅनिंगमध्ये अनेक नवीन गोष्टी उघडकीस आल्या। यामध्ये त्याने छत्तीसगडच्या दुर्ग इथून RPFनं या प्रकरणातील चुकीच्या संशयिताला पकडल्याचा YouTube व्हिडिओ पाहिला, तसंच स्क्रीनशॉटही काढल्याची माहिती आहे। राज्यातील सगळ्या शाळांचे 100% मूल्यमापन करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे। परंतु मुदतीनंतरही मूल्यांकन प्रक्रिया महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं सुरूच ठेवली आहे। त्यावरून शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी ही अप्रत्यक्ष तिसरी मुदतवाढच असल्याचं म्हटलंय। दिल्ली विमानतळावर वाईट हवामानामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली। अचानक घोंघावणारं वारं आणि धुळीच्या वादळानं विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला। परिणामी शनिवारी 350हून अधिक उड्डाणांना विलंब झाला। अमेरिकेनं लावलेल्या करामुळे जागतिक व्यापारात 3% घट होण्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। टॅरिफ करामुळे अमेरिका आणि चीनसारख्या बाजारांमधील निर्यात भारत, कॅनडा आणि ब्राझील सारख्या देशांकडे वळू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। कुर्ला बेस्ट बस अपघातासंदर्भात दाखल केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं बस ड्रायव्हरचा जामीन अर्ज फेटाळला।
आरोपी चालक संजय मोरेला जामीन नाकारण्याची दुसरी वेळ आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी त्यांचा दुसरा जामीन अर्जही फेटाळला। मुळांभोवती केलेलं काँक्रिटीकरण, ठोकलेले खिळे तसंच लावलेले बॅनर यामुळे जीव गुदमरलेल्या झाडांना आता नवसंजीवनी मिळणार आहे। मुंबईतील रस्त्यांलगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्याकरता तसंच त्यांचं आरोग्य टिकावं याकरता महापालिका प्रशासनानं 15 ते 30 एप्रिल दरम्यान वृक्ष संजीवनी अभियान 2.0 हाती घेतलेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एक बनावट फेसबुक पेज बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं। याच प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली। मुंबई विद्यापीठाच्या नावानं हे पेज लिंकवर आढळून आलं।